बाहेर कडकडीत थंडी आणि हातामध्ये गरमागरम हलव्याची डिश. आहा, काय कॉम्बिनेशन आहे. चला हेच कॉम्बिनेशन आज ट्राय करून बघूयात. आता थंडीचे दिवस आहेत म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हलवे आपण बनवतो. आता सहसा गाजराचा हलवा सगळ्यांना जमतो. भोपळ्याचा हलवा ऐकला की थोडंसं वियर्ड वाटतं ऐकायला, पण होतो मात्र चविष्ट. आता हे सगळं करत असताना मी काही दुखापत न होता काम करणं म्हणजे माझ्याच्यानी तरी ते काही शक्य नाही आहे. असो, चला रेसिपीकडे वळूयात. 2 मोठ्या आकाराचे भोपळे घेतले, त्याची सालं काढून मधला गाभा काढून घ्यायचा त्यातला आणि मोठ्या किसणीने तो खिसून घ्यायचा. आता मी तुम्हाला एक सजेस्ट करू का? तुम्ही जर हा हलवा पहिल्यांदा करत असाल ना, तर कोवळा भोपळा आणा आणि त्याचा ट्राय करून बघा टेस्टसाठी. सगळ्यांना जाम आवडेल. मला तरी करायला ना खूप आवडतो, म्हणूनच कापलं तरीसुद्धा हातातलं काम काही थांबलं नाही, कारण काम माझ्या खूप आवडीचं आहे. खायलासुद्धा आवडतो आणि बनवायलासुद्धा आवडतो. आता कढईमध्ये 2 चमचे तुपाचे टाकायचे आणि त्यानंतर 15 ते 20 मिनटं भोपळा त्याच्यावरती परतून घ्यायचा. तो थोडासा नाजूक झाला की 2 कप दुधाचे ॲड करायचे. 1 कप दुधामध्ये पावशेर खवा मी वितळून घेतला आणि तो त्याच्यामध्ये ॲड करून घेतला. 2 मोठे भोपळे होते ना, म्हणूनच 2 मोठ्या वाट्या साखरेच्या घेतल्या आणि ते त्याच्यामध्ये ॲड केलं. आता साहजिक आहे, साखर टाकलं म्हटलं की त्याला पाणी सुटणार. आता तसंच पाणी सुटतं, ते पाणी पूर्ण आटवून घ्यायचं. पण एक लक्षात ठेवा बरं का, हे सगळं करत असताना, गोडाचे पदार्थ करत असताना पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. सगळं मंद आचेवरती करावं लागतं. मला हा संपूर्ण भोपळा परतण्यासाठी 50 ते 55 मिनटं गेलेत आणि नंतर 2 चमचे तुपाचे टाकले. आवडतात ते ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि संपूर्ण पाणी आटेपर्यंत छान परतून घ्यायचा. झाला रेडी हलवा. इतका चविष्ट लागतो म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आजपुरतं इतकंच. आवडलं असेल तर नक्की सांगा.